So our fifth number chapter coordinate geometry आणि हा जो कोऑर्डिनेट जिओमेट्री चॅप्टर आहे याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. तिघावरही एक्झामला क्वेश्चन्स असतात. इज देअर 100 and 100%. एक्झामला क्वेश्चन असतात म्हणजे असतात, त्यात काही विषयच नाही. त्याच्यामध्ये 3 पॉइंट कोणकोणते आहेत? सगळ्यात आधी आहे डिस्टन्स फॉर्म्युला. आपल्याला जर रिमेंबर होत असेल तर आपण वेगवेगळे डिस्टन्स फॉर्म्युले वापरलेले आहेत त्याच्या आधी 9th स्टँडर्ड मध्ये पहिला चॅप्टर होता बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 पॉईंटच्या मधलं डिस्टन्स काढलं होतं. तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला सांगते बघा. अशा पद्धतीनं आपल्याला एक नंबर लाईन दिली होती. त्या नंबर लाईन वरती काही पॉईंट दिलेले आहेत, जसं की इथं पी क्यू ओ आर हे पॉईंट आहेत. हे जे पॉईंट आहेत ह्या पॉईंटच्या मधला आपण डिस्टन्स काढू शकतो. तर कसं? त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट. पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणजे काय? तो पॉइंट ज्या ठिकाणी आहे तिथला नंबर आपल्याला काय सांगतो, तो झाला त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट. क्यूचा कोऑर्डिनेट काय? -5 आहे. पीचा -1, ओचा 0 आहे, आरचा 5. तर याच्यातल्या कुठल्याही 2 पॉइंट मधला आपण डिस्टन्स काढू शकतो. तो डिस्टन्स फॉर्म्युला होता आपला. त्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये x2 - x1 करतो. किंवा थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता इथं डिस्टन्स बिटवीन ए बी काढायला सांगितलं, त्याच्यामध्ये ए आणि बी नाहीची, आपण डिस्टन्स बिटवीन पी क्यू काढू शकतो. तर डिस्टन्स बिटवीन पी क्यू कसं काढायचं? डिस्टन्स बिटवीन पी क्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिस्टन्स बिटवीन पी क्यू काढायचं. तर पायचं पीचा कोऑर्डिनेट किती आहे आणि क्यूचा कोऑर्डिनेट किती आहे? आता पीचं पाहिलं तर -1 आहे आणि क्यूचं पाहिलं तर -5 आहे. तर पीचा -1 आणि क्यूचा -5, याच्यापैकी बिगर कोण आहे? -1. तर -1 मधून म्हणजे बिगर मधून स्मॉलर काय करायचा? मायनस करायचा. तर -1 - -5 काय व्हायला लागलं? ते व्हायला लागलं -1 आज इट इज राहिलं. हा मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. मग +5 - 1 किती होतं? 4 होतं. आपल्या काही लोकांना बेसिक गोष्ट ही पण माहित नाही की चिन्ह साईन काय आल्यानंतर काय करायचं. साईन जर लक्षात ठेवा, सेम आले की ऍडिशन करायचं, डिफरंट आले की सबट्रॅक्शन करायची. बिगर मधून स्मॉलर मायनस करायचं. असं होऊ शकत नाही, स्मॉलर मधून बिगर मायनस होऊ शकत, बरोबर आहे. तर याचा डिस्टन्स आलं 4 आणि डिस्टन्स कधी निगेटिव्ह येणार नाही. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येणार नाही. डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. कधीच निगेटिव्ह नसतं डिस्टन्स. अंतर हे कधीही ऋण नसतं, कसं असतं? पॉझिटिव्ह असतं, धन असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढता आलं पाहिजे. हा फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन नाही आपल्याला एक नवीन फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत आणि दोघांचेही 2 कोऑर्डिनेट दिलेले आहेत. जसं आता समजा आपण काय केलं, XY प्लेन मध्ये एक्स हा तुमचा वाय कोऑर्डिनेट, वाय ऍक्सिस असतो, हा तुमचा एक्स ऍक्सिस असतो. ज्यावेळी इथे एखादा पॉईंट ए आपण दाखवतो, हा जो पॉईंट आहे ना तो एक्स ऍक्सिस वर आहे ना तो वाय ऍक्सिस वर आहे, तर तो दोघांवरती पण आपल्याला दाखवता येतो. तर तो ए पासून किती अंतरावर आहे? समजा तो x1 अंतरावर आहे आणि त्यानंतर तो वाय पासून किती अंतरावर आहे? तर तो y1 अंतरावर आहे, असं घेता येतं. आणि दुसरा एखादा पॉईंट घेतला आपण, बी पॉईंट घेतला असा इकडचा, आणि त्या बी पॉईंटचे कोऑर्डिनेट घेतले एक्स ऍक्सिस पासून x2 अंतरावर आहे, वाय ऍक्सिस पासून y2 अंतरावर आहे. तर ह्या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करता येते. त्यासाठी आपल्याला एक डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागतो. तो कोणता ते आपण पुढे पाहणार आहोत. आपल्याला ह्या दोघांमधलं डिस्टन्स काढता आलं पाहिजे. हे डिस्टन्स आता इथं तर ना तो एक्स ऍक्सिस वर आहे ना वाय ऍक्सिस वर आहे. डायरेक्ट ऍक्सिस वर असेल तर आपण दोन्ही कोऑर्डिनेट घेऊन त्याचा डिफरन्स काढू शकतो, बरोबर आहे. एक एक्स वर वाय वर आलं काय आणि एक्स वर आलं काय, त्याच काही विषय नाही. ठीक आहे. आपल्या डिस्टन्स फॉर्म्युला आहे पहिला. दुसरा आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, आपल्याला त्या ठिकाणी कुठलाही एखादा सेगमेंट घेतला आपण, तर ते सेगमेंट घेतल्याच्या नंतर त्या सेगमेंटला आपण नाव ए बी दिलं, त्याच्यामध्ये एखादा पॉईंट असतो क्यू. हा क्यू पॉईंट काय करतो, या ए बी ला कोणत्या ना कोणत्या प्रपोर्शन मध्ये डिवाइड करतो, m:n. तर त्यावेळी हे क्यू चे कोऑर्डिनेट आपल्याला काढता आले पाहिजे. त्यासाठी परत इथं ए आणि बी चे कोऑर्डिनेट आपल्याला दिले असतात. ए चे एक्स वाय कोऑर्डिनेट असतात आणि बी चे पण एक्स वाय कोऑर्डिनेट असतात. त्यानुसार आपला सेक्शन फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे स्लोप ऑफ लाईन. स्लोप म्हणजे चढ. आता स्लोपचे क्वेश्चन पण आपले मागच्या वर्षी झालेले. आता जे थोडक्यात जर सांगायचं झालं
आपण जे बऱ्याच गोष्टीच्या 9th पाहिलेल्या आहेत त्याच्यात आधारित आपले 10th आहे. ठीक आहे. आता हे झालं आपलं डिस्टन्सचं. त्याच्यानंतर आता सुरुवातच करूया आपण आपल्या पॉईंटला. हे डिस्टन्सचं मला असं वाटतं तुम्हाला कळालं. यातलं आता कितीही तुम्ही डिस्टन्स काढू शकता. फॉर एक्झाम्पल आणखी काही उदाहरण घ्यायचे जर झाले याच्यामध्ये तर आपण एक काम करूया. हा, आता याच्यात आपण ओपी काढू शकतो. ओपी मधलं एकच अंतर येणार. ओ आर काढू शकतो. ई आर काढू शकतो. क्यू आर काढू शकतो. पी क्यू काढू शकतो. त्याच्यानंतर ओ आर ओ क्यू काढू शकतो. हे की नाही, आपल्याला कोऑर्डिनेट घ्यावं लागतील त्यामध्ये. असं समजा आपण काय काय करूया, डिस्टन्स बिटवीन ओपी काढायचं. डिस्टन्स बिटवीन ओपी काढताना ओचा कोऑर्डिनेट आहे सगळ्यात मोठा 0, त्याच्यापेक्षा लहान पी वाला आहे, पीचा किती -1. हे 0 -1 हे +1 झालं. 0 + 1 काय होतं, 1 होतं. अशा पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर जर समजा आपण म्हणलं की पी आर काढायचं, डिस्टन्स बिटवीन पी आणि आर. पी आणि आर मधलं डिस्टन्स काढण्यासाठी पीचा कोऑर्डिनेट आहे -1, आरचा आहे 4. बिगर कोण आहे त्याच्यामध्ये 4 आहे, तर 4 मधून मायनस करायचं, 4 मधून मायनस करायचं -1. 4 मधून मायनस केलं -1 तर 4 ॲज इट इज राहिलं. -1 काय झालं, प्लस झालं. 4 + 1 झालं 5. आहे की नाही बघा 5. हे बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, असं काढता येतं. समजा आपण आता क्यू आर काढायचंय, डिस्टन्स बिटवीन क्यू आर काढूया. जर क्यू आर काढायचं असेल तर क्यूचा कोऑर्डिनेट आहे -5, आरचा कोऑर्डिनेट आहे 4. तर बिगर वन इज 4, स्मॉलर वन इज -5. लक्षात ठेवा, जेवढा मोठा मायनस तेवढा ते छोटा असतो. जितना छोटा माइनस वो उतना बड़ा होता है. जितना बड़ा माइनस, -1,00,000, वो 0 से भी छोटा है, 0 से छोटा है. अभी 1-2 की बात तो छोड़ दो, -1,00,000 लो, है कि नहीं. डिस्टन्स बिटवीन क्यू आर तो डिस्टन्स काय येतं, ये तो 4, ये तो -5. 4 - -5 क्या होतं, 4 + 5 ते होतं 9. इस तरह से करने का अडचण. ओके. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढता आलं पाहिजे. आता डिस्टन्स बिटवीन आपण पाहूया पुढच्या पॉईंटला. डिस्टन्स बिटवीन काय करायचं, पहिला पॉईंट याच्यातला, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट ऑन एन ऍक्सिस. सेम क्वेश्चन आहे वरच्या याच्यासारखाच. आपलं जे आता आपण पहिलं डिस्टन्स काढायचं कुठल्याही 2 पॉईंट मधला. आता समजा हे बघा, हे 2 पॉईंट आहेत, हे कोणत्या ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर. मग एक्स ऍक्सिस असल्यावर त्याचे वाय कोऑर्डिनेट 0 येतात. जेव्हा ते एक्स ऍक्सिस वर आहे तिथे वाय कोऑर्डिनेट 0 असतो ना, बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय केलं, ए पॉइंटचा एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट घेतला x1 आणि बी चा घेतला x2. y1 y2 0 आलं. याच्यातला डिफरन्स काढायचा फक्त x2 - x1, म्हणजे आताचे सेम क्वेश्चन सारखंच. याच्यात सुद्धा काय करायचं, डायरेक्ट x2 - x1 केलं बा. डिस्टन्स बिटवीन ए बी काढत असताना फक्त एक्स ऍक्सिस वर असेल तर एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स काढायचा, आणि वाय ऍक्सिस वर असेल तर वाय कोऑर्डिनेटचा डिफरन्स काढावा लागेल. ठीक आहे, तेच केलं आपण. y2 - y1. फक्त त्याच्यातलं मोठं कोण आहे ते महत्वाचं आहे. बिगर वन कोण आहे, आता याच्यात y2 मोठा असणार, y1 छोटा असणार, म्हणून y2 - y1 केलं. याच्यामध्ये y2 - y1 केलं, इथं काय केलं, इथं x2 मोठा आहे x1 पेक्षा, म्हणून x2 - x1 केलं. हे झालं सेम आत्ताच्या आपल्या पॉईंट बघितल्यासारखं तसं. ठीक आहे, दोघांचेही एक्स वर असलं काय आणि वाय वर असलं काय, एकच कोऑर्डिनेट माहिती असतात आपल्याला. दुसरे जर माहित करायचं झाले तर ती 0 असतात, ते पण घेऊ शकतो. त्यावेळेला जरी गेलं तर उत्तर तेच येणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे एक्स वाय प्लेन मधलं. तिथं जादू आहे थोडीशी. एक्स वाय प्लेन मध्ये असल्यावर कसं काढायचं डिस्टन्स, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस पॉइंट is a parallel to any axis of the xy plane. पॅरलल दिले पहा. ही जी सेगमेंट आपण काढली ना, 2 पॉइंट ए आणि बी, तर ह्या ए आणि बी ला आपण जोडल्यानंतर ती जी लाईन तयार झाली ती एक्स ऍक्सिसला पॅरलल येऊ राहिली, किंवा ही जी पी क्यू काढली ही कोणाला पॅरलल येऊ राहिली, वाय ऍक्सिसला पॅरलल येऊ राहिली. अशा वेळी डिस्टन्स कसं काढायचं, अशा वेळी डिस्टन्स काढण्यासाठी लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादी सेगमेंट एखाद्या ऍक्सिसला पॅरलल असते तेव्हा तिचे वाय कोऑर्डिनेट इक्वल असतात. साहजिकच वाय कोऑर्डिनेट इक्वल असतात. वाय कोऑर्डिनेट
इथं कोणता क्वांटिटी इक्वल असेल ना? हा, इथं एक्स फिक्स असतो, इथं वाय फिक्स असतो. जेव्हा एक्स ला पॅरलल तेव्हा वाय फिक्स, जेव्हा वाय ला पॅरलल तेव्हा एक्स फिक्स. बरोबर आहे. मग तेच आपल्या या ठिकाणी सांगितलं, वाय कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ए अँड बी आर इक्वल, 100% इक्वल असणार. मग अशा वेळी तिथे रेक्टँगल तयार होतो. रेक्टँगल तयार झाल्यावर रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात? सेम असतात. अरे छेम असतात, छेम. छेम असतात तर कसं असतं ती बघा, त्याच्यात काय करतात. चला, हा रेक्टँगल तयार झाला तर ही जे डिस्टन्स आलं हे आणि हे सारखंच. ह्या दोघातलं डिस्टन्स काढायचं म्हणजे x2 - x1 करायचं इनिशियल, नो प्रॉब्लेम. डायरेक्ट म्हणजे आपण जे पहिला पॉईंट बघितलं का तोच क्षणोक्षणी उपयोगात यायला लागला आपल्याला. पहिला पॉईंट डायरेक्ट x2 - x1 केलं. इकडे काय करायला लागेल? y2 - y1. काऊन y2 - y1 करता माहिती? कारण y ऍक्सिसला पॅरलल, ज्याला पॅरलल त्याचा डिफरन्स काढायचा, कारण दुसरा सेम असतो त्याच्यातला डिफरन्स 0 येणार आहे. दुसरा डिफरन्स 0 येणार आहे. याचा पण डिफरन्स 0 येतो. y1 - y1 0 होतं की राहिले काय? मग x2 - x1. काऊन x ऍक्सिसला पॅरलल आहे. x ला पॅरलल असल्यावर x मधला डिफरन्स काढायचा आणि y ला पॅरलल असल्यावर y मधला डिफरन्स काढायचा. कारण x ला पॅरलल असल्यावर y कोऑर्डिनेट सेम असतो आणि y ला पॅरलल असल्यावर x कोऑर्डिनेट सेम असतो. जो सेम आहे त्याचा डिफरन्स 0 येईल ना, साहजिकच. त्याचा डिफरन्स 0 असतो, साहजिकच. त्याच्यातलं अंतर, त्याच्यातला फरक 0 असतो, हे की नाही? हा, हे झालं आपलं पॅरललचं. एक्स ला पॅरलल आलं तर x2 - x1 करा. y ला पॅरलल आलं तर y2 - y1 करा. बरोबर आहे. अरे बरोबर आहे. खरंय का खोटं आहे? ठीक आहे. आता इथे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला, छोटीशी ऍक्टिव्हिटी. काय म्हणली बुवा ती? ए बुवा बघा, इन द फिगुरे सेगमेंट AB इज पॅरलल टू y ऍक्सिस. हे आहे पॅरेलल कोणाला? y ऍक्सिसला. आणि हे आहे पॅरेलल x ऍक्सिसला. बरोबर आहे. हा, याच्यामध्ये याचा हा a चा जो x कोऑर्डिनेट आहे तोच b चा असणार आहे. बरोबर आहे. आणि जो c चा y कोऑर्डिनेट आहे तोच काय असणार आहे? b चा y कोऑर्डिनेट असणार आहे. आता त्याच्यामधला डिफरन्स काढणं लय अवघड आहे, हे की नाही? मग आपण इथं पायथागोरस बाबा वापरला. बाय पायथागोरस थेरम, ab चा वर्ग अधिक bc चा वर्ग बरोबर ac चा वर्ग. इथं काय नाही, ac चा वर्ग. किमती टाकायच्या फक्त आणि किमती टाकून फाइंड करायचं, डिफरन्स काढायचं. ab कसं काढणार? ab काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ab काढण्यासाठी हे बघा, x सेम यायला लागलं, y ला पॅरलल आहे. मग y कोऑर्डिनेट मधला डिफरन्स काढायचा. मग ते येतं 3 - 2 1. आणि बीसी कोणाला पॅरेलल आले? बीसी कोणाला पॅरेलल आले? हा, तर मग एक्स ला पॅरलल त्याची एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स काढायला लागेल. 2 - -2 2 - -2 - बिकम प्लस. हे झालं 2 आणि 2 4, हे की नाही? त्यानंतर याच्यावरती y कोऑर्डिनेट आणि x कोऑर्डिनेट कसा येणार? बीसी हा पॅरलल आहे कोणाला? x ला. बरोबर आहे. त्याचे y कोऑर्डिनेट सेम आहेत ना, y कोऑर्डिनेट कसे येतात? सेम येतात. आणि AB हा पॅरलल कोणाला आहे? AB हा y ला पॅरलल आहे तर त्याचे x कोऑर्डिनेट सेम येतो. घेतलेलं y कोऑर्डिनेट ऑफ B 2 येणार, x कोऑर्डिनेट ऑफ B 2 चे येणार, दोघं पण 2 2 चालेल. ऍक्टिव्हिटी येते बरी परीक्षेला. किती डबे लय मोठे, 3 मार्कासाठी तरी विचारले जाऊ शकतात. 4 ला क्वेश्चन नाही टाकत, तसं ते 3 मार्काचंच टाकतात, ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं? AC चा वर्ग. AC चा म्हणजे कोणाचा? बरोबर AB चा वर्ग. AB म्हणजे किती रे? 1 चा वर्ग. बरोबर आहे. मग BC म्हणजे किती? 4 चा वर्ग. 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16, 16 आणि 1 17. मग AC चा वर्ग बरोबर 17 येतो. मग AC चा वर्ग बरोबर 17 आलं, एका बाजूला वर्ग आला, वर्ग बरोबर 17 आलं, वर्गमूळ घ्या. AC बरोबर येतो वर्गमुळात 17.